स्टार प्रवाह वाहिनीवरील मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. कारण नुकताच या मालिकेने स्टार प्रवाह वाहिनीवरून प्रेक्षकांचा निरोप घेतला. परंतु ही मालिका सुरूच राहणार असा निश्चय मालिकेचे निर्माते आणि महात्मा ज्योतिराव फुले यांची भूमिका साकारणारे अमोल कोल्हे यांनी केला होता. आता ही मालिका मराठी वारसा या युट्यूब चॅनलवर दिसणार आहे. नुकतीच अमोल कोल्हे यांनी याची घोषणा केली आणि काही तासातच एक दमदार प्रोमो समोर आला. परंतु आता या मालिकेत मोठे बदल झाले आहेत. पाहूया प्रोमोची एक खास झलक. महात्मा गांधी जिंदाबाद, महात्मा गांधी जिंदाबाद, महात्मा गांधी. आंबेडकर आले का? हरिजनांविषयी माझ्या मनात किती प्रेम आहे हे तुम्हाला माहिती आहे डॉक्टर आंबेडकर. अस्पृश्यांना हरिजन असे नाव दिले म्हणून त्यांची परिस्थिती बदलणार नाही मिस्टर गांधी. मिस्टर गांधी नाही, महात्मा गांधी आपल्या देशाचे एकमेव महात्मा आहेत. माझ्यासाठी महात्मा तो ज्याने स्त्रीला शिक्षणाचा हक्क दिला, सामाजिक आणि धार्मिक बाबीतील मानवनिर्मित अनिष्ट प्रथा, रूढी, बंधने हे सर्व नष्ट करण्यासाठी गुलामगिरीवर पहिला घाव घातला आणि ज्याला जनसामान्यांनी महात्मा ही पदवी दिली तोच. कोण आहेत ते महात्मा? क्रांतीच्या क्षितिजावर उगवलेला महासूर्य महात्मा ज्योतिराव फुले. आणि तितकीच महत्वाची होती त्या महात्म्याची सावली सावित्री माऊली. आपल्याला दिसतंय की मालिकेत आता महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबतच महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही भूमिका दिसणार आहेत. या थोर व्यक्तींमधील वैचारिक मतभेद या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलाय. शिवाय एक मोठा बदल मालिकेत झालाय, ते म्हणजे सावित्रीबाईंची भूमिका साकारणाऱ्या मधुराणी गोखलेची मालिकेतून एक्झिट झाली आहे. आता मधुराणीने ही मालिका का सोडली हे अद्याप समोर आलेलं नाही. परंतु मधुराणीऐवजी आता अभिनेत्री क्षमा देशपांडे सावित्रीबाईंची भूमिका साकारणार आहे. मालिकेविषयी सांगायचं झालं तर टीआरपीच्या कारणांमुळे ही मालिका बंद झाल्याचं सांगण्यात येतंय. ही मालिका बंद झाल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. मालिका बंद करू नका, महापुरुषांचं कार्य घराघरात पोहोचलं पाहिजे अशा पद्धतीच्या कमेंट्स सोशल मीडियावर सुरू होत्या. महाराष्ट्रभरातून ही मालिका सुरू ठेवण्यासाठी आग्रह झाला. अखेर विचारांचा वारसा पुढे नेणारच, काही झालं तरी मालिका बंद होऊ देणार नाही असा शब्द अमोल कोल्हेंनी दिला. त्यानुसार आता मराठी वारसा या युट्यूब चॅनलवर 20 जून पासून दर बुधवार आणि शनिवार या मालिकेचे पुढचे भाग पाहता येणार आहेत. मधुराणीच्या एक्झिट विषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. आणि मराठी मालिका विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी शोबच.